त्या सदभक्ताचं नाव चित्तोपंत आप्पा टोळ असं त्यांचं नाव. चित्तोपंत आप्पा टोळ तिथे आले, दर्शन घेतले देवाचं आणि प्रदक्षिणा घालायला लागले. त्यावेळेला त्यांचं लक्ष श्री स्वामी समर्थांकडे गेलं. श्री स्वामी समर्थ महाराजांकडे लक्ष गेलं आणि एकदम त्यांच्या मनामध्ये एक विचार आला, अरे बापरे, हा व्यक्ती गोट्या खेळतोय, पण हे कुणी मनुष्य रूप नसून, हा मनुष्य नसून कोणतरी देवरूप मला दिसत आहे. असं म्हणून त्यांच्याकडे त्यांनी बघत थांबले. आणि हे कोणीतरी मोठ्याच अद्भुत असे परमेश्वर परमात्मा मला दिसत आहेत असं ते मनात आप्पा टोळ म्हणायला लागले. चित्तोपंत आप्पा टोळ असं मनामध्ये विचार करत असताना गोट्या खेळणारे श्री स्वामी समर्थ म्हणतात, काय रे, मी मोठा माणूस असेल, देव असेल ना आणखी काही असेल, तुला काय करायचं आहे? तू आपलं दर्शन घेतलंस ना, तर जा, चालता हो. असे स्वामी समर्थांनी त्या चित्तोपंत आप्पा टोळांशी बोलले. मग तर त्या चित्तोपंत आप्पा टोळला असं वाटलं की बाबा, माझ्या मनामध्ये मी बोललेलं, मी विचार केलेलं ह्यांना कसं कळलं? तर आता तर त्यांना एवढा विश्वास पटला की हे खरंच परमेश्वर आहे, हे कोणीतरी देव आहे, मानव रूपामध्ये आलेले आहेत, हे देव आहेत असा विचार केले. आणि त्यांनी काय म्हणले की बाबा, हे तर माणूस कोणीतरी मनकवडी दिसतोय, हे मनातलं ओळखणारा मनकवडी दिसतोय हा माणूस. असं म्हणल्याबरोबर, काय रे, काय म्हणतोस, मला मनकवडी कशाला म्हणतोस? मी मनकवडी असेन, अजून काय असेन, तुला काय करायचंय? जा, चालता हो. अजून नंतर दुसऱ्या वेळेला सुद्धा तसंच श्री स्वामी समर्थांनी त्या आप्पा टोळला म्हटले. म्हणल्यानंतर आप्पा टोळ तिथेच दोन्ही हात जोडून नमस्कार केला.